आणखीन 1000 रुपये कैलास भाऊ निकाड यांच्या वतीनं 2500 रुपयांचे बक्षीस नितीन तात्या वाडेकर यांच्या जेलसाठी होतं आणि ते देखील रोख पारितोषिक आपण या ठिकाणी नितीन तात्या वाडेकर यांना देऊन सन्मानित करतोय. अक्षय राहुल कदमचे किती षटकार आहेत आणि सरोजचे किती षटकार आहेत टीम या फोटो सेशन साठी. संघ मालक महेंद्रभाऊ कोळेकर, युवा उद्योजक निलेश भाऊ कोळेकर यांच्या वतीनं टीम जिंकली त्याबद्दल 10,000 रुपये आणि जे 10 षटकार मारले त्याचे 10,000 रुपये, टोटल 20,000 रुपये. आता षटकार ज्या खेळाडूंनी मारले त्यांनी 10,000 रुपये वाटून घ्या. विनंती आहे यावरती आपण सगळेजण आता एक फोटो घेतला जातोय. संघ मालक 20,000 रुपये तुम्हाला ऑनलाईन करणार आहेत. संघ मालक आदरणीय धामणेचे सरपंच महेंद्रभाऊ कोळेकर आणि त्याचप्रमाणे आदरणीय निलेश भाऊ कोळेकर युवा उद्योजक यांच्या वतीनं 20,000 रुपयांचं बक्षीस आहे. तर सरससाठी 1,000 रुपयांचं बक्षीस राजूभाऊ पडवळ शेलूचे तंटमुक्तीचे अध्यक्ष यांच्या वतीनं. जगत सरकार ऐकून विनंती या सर्व झाले जगत आपण या. नितीन दात्या सर्व प्रामाणिक साठी 1,000 रुपयांचं बक्षीस आहे कॅश. राजू शेठ पडवळ तंटमुक्तीचे अध्यक्ष आणि राहुल शेठ पडवळ यांच्या वतीनं. जगत सरकार या ऐकॉन जगत जगत सरकार विनंती आपण या. अजून कोण असेल तर या ना. करंजुरे बांबोलीचे सगळे समर्थक आपण या. आपण एक फोटो सेशन करतो. पहिलवान अक्षय भाऊ कोळेकर स्पोर्ट फाउंडेशन करंजुरे बांबोली संघ 2 पैकी 2 सामने जिंकत. गणपती बाप्पा. विजेत्या संघाचं अभिनंदन. मॅच सुरू आहे आणि पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जातोय जिथे आपल्या समेत जॉईन होतील आदरणीय नरेश डुमे सर. धन्यवाद. स्पर्धेचा उत्साह चरणसीमेवरती पोहोचलेला आहे आणि तिकडे बघा एक स्टंप उडालेला आहे. फलंदाज बाद. सागर दरेकर संघनायक इथे बाद होईल. संघाचा कणा मोडला. नवखंडेना स्पोर्ट्स फाउंडेशन पाईट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील युवा उद्योजक येलवाडी यांची बरीची. नयन भगत अजून मैदानामध्ये आहे. अक्षय तावरेनं पहिल्याच षटकामध्ये धुमाकूळ घातलेला आहे. दोन्ही पराभूत संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि ही मॅच दोन्ही संघांसाठी इलिमिनेटर मॅच आहे. इथे हरणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडणार आहे आणि जिंकणाऱ्या संघाला अजून एक मॅच, अजून एक लाईफलाईन त्यांना मिळणार आहे सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी. त्यामुळे ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची. मारा किंवा लढत मारा अशी मॅच आहे. डू ऑर डाय असा सामना नवखंडेना स्पोर्ट्स फाउंडेशन पाईट विरुद्ध RR वॉरियर्स चाकण या दोन संघामध्ये हा सामना आपल्याला बघायला मिळेल. नवखंडेना स्पोर्ट्स फाउंडेशन पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट. सोमनाथ कारले आणि आयकॉन सौरभ बिराजदार आपल्याला विनंती आपण या. शिंदेनगरीचे माजी उपसरपंच सन्मान्य राहुल शेठ पानमन साहेब यांच्या वतीनं सोमनाथ कारलेनं जे शेवटचे षटक टाकले त्यासाठी 1,000 रुपये आणि आयकॉन सौरभ बिराजदार आपण जी आयकॉन जगत सरकारची विकेट मिळवली होती त्यासाठी 1,000 रुपयांचं बक्षीस आपल्याला दिला ते. सौरभ बिराजदार आणि सोमनाथ कारले दोघांना विनंती आपण या. कैलास भाऊ निकाड यांच्या शुभास्ते आपण हे बक्षीस त्या ठिकाणी प्रदान करतोय. त्यांना विनंती आपण या बक्षिसाचा स्वीकार करावा. ओटू कॉम्बो. त्याचबरोबर युवा उद्योजक आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सन्मान्य कैलास भाऊ निखाडे यांच्याकडून देखील सोमनाथ कारलेसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस. पहिलं षटक अक्षय तावरे. काय गोलंदाजी. 2 बाद 7. धमाल सुरुवात. थोडासा स्लोअर 1. परत एकदा आकाशामध्ये चेंडू मात्र फाईन लेग थोडासा डीप आहे
चेंडू अडवण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तर 2 धावा प्राप्त होणार आहेत. आणि पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा 2 गडी बाद. नवखंडेना स्पोर्ट्स फाउंडेशन पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट. जग पहिलं षटक संपलं 9 धावा 2 गडी बाद. नवखंडेनाथ जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती सुनीताताई शरद बुट्टे पाटील, अशोक शेठ नारायण मांडेकर, माजी सरपंच आंबेठाण, संचालक खरेदी विक्री संघ खेड यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. आर आर वॉरियर्स चाकण संघाविरोधी. नगरसेवक राहुल दादा कांडगे, नगरसेवक रणजित शेठ जरे, नगरसेवक प्रेमभाऊ जगताप यांच्या मालकीचा संघ मैदानामध्ये आहे. आणि तगड्या फौजा परत एकदा फुल टॉस कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे लॉंग ऑफचा पोहोचेल. टॉस मोठा होता मात्र मोठी उडी मारून तिथे अडवला चेंडू. 2 धावा. 11 धावसंख्येपर्यंत पोहोचेल. धनंजय दरगुडे गोलंदाज असेल. डावखुरे हाताचा गोलंदाज धनंजय गोलंदाजी मार्क वरती येतोय. पहिलं षटक अक्षय तावरेचं अत्यंत वेगवान अत्यंत भयानक षटक ठरलं. 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळाले. सुरुवातीच्या षटकांमध्ये घेतलेल्या विकेट ह्या बऱ्याच षटकांवरती परिणाम करतात, कारण संघातले सर्वोत्तम फलंदाज तिथे खेळत असतात आणि तिथे जर त्यांच्या विकेट मिळाल्या तर तुमच्या धावसंख्येला मर्यादा येऊ शकते. फलंदाज नयन भगत आयकॉन, रायगडचे सुपरस्टार आज मैदानामध्ये आहेत. अरुण चोरघे आणि नयन भगत ही जोडी मैदानामध्ये खेळते. गोलंदाज धनंजय दरगुडे. यावेळेस नयन भगत समोर आहे. 3 चेंडूमध्ये 3 धावा नयन भगत कडून फलकावरती आतापर्यंत लावलेल्या आहेत. धनंजयचा चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, चांगला फटका होता पण गॅप मिळणं थोडंसं कठीण झालं. 1 धाव जरूर मिळेल तिथे नयनला. फलकावरती 12. 2 बाद 12. नवखंडेना स्पोर्ट्स फाउंडेशन. तर ऍडव्होकेट महेश भिवरे सरांकडून धनंजय दरगुडेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. भरपूर क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व खेड तालुक्यामध्ये तयार होत आहेत. त्यामुळे आम्ही बघतो की प्रत्येक स्पर्धेला संघ मालक असतात. ऍडव्होकेट महेश भिवरे सर, अनेक असे संघ मालक आहेत की प्रत्येक स्पर्धेला ते संघ ठेवतात. तालुक्यातलं क्रिकेट अशाच संघ मालकांमुळे मोठं होतंय. ऍडव्होकेट महेश भिवरे सरांकडून प्रत्येक विकेटसाठी धनंजय दरगुडेसाठी बक्षीस आलेलं आहे. आणि पाहायचा चेंडू डाव्या यष्टीवरती होता. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता. फसला प्रयत्न, तिथे धावा मिळणार नाहीत. फलकावरती 12 धावा. 2 बाद 12. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना चांगलं षटक राहिले इथे. धनंजय दरगुडे मागच्या सामन्यामध्ये काहीसा एक्सपेन्सिव्ह होता, मात्र या सामन्यामध्ये तुम्ही बघा फक्त 3 धावा. त्यानंतरचा मोठा फटका, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि एक अजून फलंदाज अरुण चोरघे बाद. धक्का मोठा असेल 3रा नवखंडेना स्पोर्ट्स फाउंडेशनला. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. बाद 12. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये आर आर वॉरियर चाकण संघाचं अधिराज्य राहिले. राज्य राहिले, त्यांचं प्रभाव राहिलाय त्यांचा. पहिल्या 2 षटकांमध्ये त्यांनी धावा रोखलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या अक्षय तावरेनं. दुसऱ्या षटकामध्ये धनंजय दरगुडेने मात्र 3 धावा 1 विकेट काढली आणि आता पुन्हा अक्षय तावरेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. धावा रोखणारा गोलंदाज अक्षय तावरे मागच्या मॅच मध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाजी टाकलेली होती. विशेषतः त्याने काढलेल्या 2 महत्वाच्या विकेट
आणि टाकलेले सलग यॉर्कर चेंडू अजूनही प्रेक्षक विसरणार नाही. कन्सिस्टन्सी, सातत्य ठेवलं होतं त्यानं टप्प्यावरती, तर थोडा बदल करू शकतो. भरपूर अक्षर आहे. अलीकडे आपण बघतो की फक्त वेग तुमच्याकडे असून चालत नाही, तर त्याबरोबर व्हेरिएशन पाहिजे. तुमच्याकडे कटर चेंडू पाहिजे, तुमच्याकडं स्लोवर वन गती परिवर्तन करताना प्रयत्न झाला पाहिजे. लेंथ बॉल आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. धावा 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. किती तीक्ष्ण डोळे असतील नयन भगतकडे. तुम्ही बघितलं असेल की लेंथ बॉल होता, त्याने फक्त मनगट फिरवलं आणि चेंडूला स्क्वेअर लेगला मिड विकेटला पाठवलं 6 धावांसाठी. परत एकदा अक्षय तावरे, शॉर्ट ऑफ लेन, त्यावेळेस उंच फटका, गोलंदाज स्वतः चेंडू खाली आणि कॅच होईल. यस, ही खासियत आहे अक्षय तावरेची. तिसरा बळी अक्षय तावरेला ऐकून इथे बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. तावरेच्या 3 विकेट, तर 4 बाद 18 अशी घसरगुंडी इथे उडते. नवखंडेना स्पोर्ट्स फाउंडेशन पाईटची, पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट संघाची नवीन फलंदाज प्रमोद दरेकर मैदानामध्ये दाखल होतोय. अक्षय दरेकर, प्रमोद दरेकर या अगोदरच दाखल झालेले अक्षय दरेकर आता स्ट्राईक एंडला असणार आहे. दोन्ही फलंदाज, अजून कोणताच चेंडू दोघांनी खेळलेला नाहीये. 5व्या विकेटसाठी भागीदारी या दोघांची सुरू होईल. अक्षय दरेकर, प्रमोद दरेकर, समोर गोलंदाज अक्षय तावरे. महाराष्ट्र रणजी संघामध्ये एक काळ अक्षय दरेकर नावाचा खेळाडू आपण पाहिलेला आहे. आता अक्षय दरेकर यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सिलेक्शन कमिटीचे, महाराष्ट्र रणजी संघाच्या सिलेक्शन कमिटीचे चेअरमन म्हणून आपण बघू शकतो. इथे अक्षय दरेकर आहे. स्ट्राईक एंड वरती अक्षय तावरेचा सामना करणार आहे अक्षय दरेकर. लेंथ बॉल, खूप सुंदर फटका, बॉटम हँडचा चांगला वापर. अनेक वेळा आपण बघतो की असे चर्चा केली जाते हेड पोझिशन, तुमची हेड पोझिशन योग. पण काय असतं हेड पोझिशन म्हणजे काय? टेनिस बॉल क्रिकेटरने मला वाटत नाही की कधी त्यांनी असं विचार केला असेल. डोकं स्थिर राहणं महत्वाचं आहे, परंतु चेंडूच्या लाईन मध्ये तुमचा फक्त पाय जाणं गरजेचं नाही, तर तुमचं डोकं पहिलं लाईन मध्ये गेलं पाहिजे. त्याच्यानंतर पाय आणि डोकं एकाच लाईन मध्ये पाहिजे. रिव्हर्स अटेम्प्ट, काय खतरनाक शॉट आहे. शेत बैलगाड्या शर्यतीच्या घाटाच्या तळ्यामध्ये फेकून दिला चेंडू. धावा 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. फलकावरती धावा 25. दुसरा षटकार अक्षय तावरेला. विकेट जरूर काढलेली आहे, मात्र धावा या षटकामधून 13 आलेल्या आहेत. एकूण 22 धावा खर्च केलेल्या आहेत अक्षय तावरेनं, पण 3 विकेट आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये तुम्ही त्या 3 महत्वाच्या विकेट खोललेल्या आहेत. एक प्रेशर त्यामुळे तयार झालेला आहे. आता स्थानिक खेळाडूंवरती मोठी जबाबदारी असणारे आयकॉन, दोघेही आयकॉन इथे परतलेले आहेत. संघनायक बाद झालेला आहे आणि आता अक्षय दरेकर, प्रमोद दरेकर ही जोडी मैदानामध्ये. अक्षयने एक धाव काढलेले, प्रमुखनं षटकारानंच खातं खोललेलं आहे. तोही उलटा शॉट मारला होता. गतीचा वापर करायचा होता. धावाची संधी असू शकते तिथे आणि पुढच्या चेंडूवरती अजून एक फलंदाज. बाद करण्यात यश अक्षय तावरेला. 5वा धक्का. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी. पडलेला डाव कुणीतरी सावरायला पाहिजे. तानाजी मालुसरे लढाईत पडले होते, तिथे सूर्याजी आला, तिथे 80 वर्षाचा तरुण योद्धा शेलार मामा आले, युद्ध जिंकलं. अनेक वेळा
प्रतापराव गुजर रणांगणात पडले होते, तिथे सरसेनापती अंबीर मामा मोहिते आले, युद्ध जिंकलं. इथे कुणीतरी येतो आणि किल्ला जिंकून देतो. 5 विकेट पडलेले आहेत, एका पाठोपाठ 5 विकेट पडलेले आहेत. या परिस्थितीमध्ये आता युद्ध जिंकायचंय. दोन आयकॉन पडले असतील, 2 संघनायक बाद झाला असेल, परंतु इथे कोणीतरी किल्ला जिंकून देण्यासाठी लढायला तयार असलं पाहिजे. आणि तो कोणता योद्धा आहे याचं उत्तर थोड्या वेळामध्ये आपल्याला मिळू शकतं. 25 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू. अक्षय तावरे पुन्हा एकदा विध्वंसक, पुन्हा एकदा भयानक, पुन्हा एकदा संहारक. अक्षय तावरे लेंथ बॉल होता, सरळ बॅटचा फेस ओपन केला इथे आणि चेंडूला ड्राईव्ह केले कव्हर्स मध्ये. एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचेल तिथे. एकच धाव, षटक संपलेलं आहे. 26 धावा 5 बाद 26. नवखंडेना स्पोर्ट्स फाउंडेशन पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट. बाद 26. 3 षटकांचा खेळ संपलेला. अजून 3 षटक शिल्लक आहे. अर्धा डाव अजून शिल्लक आहे. अर्धे खेळाडू अजून बाद व्हायचे बाकी आहेत. तर धनंजय दरगुडे परत एकदा संघाच्या 2 तोफा येत्या. मुलूक मैदानी तोफा मैदान गाजवायला तयार आहे. अक्षय तावरे एका बाजूनं ही तोफ धडाडली होती, 3 विकेट काढला, 1 धावबाद देखील काढला. तर धावा थोड्या खर्च झाल्या, पण विकेट काढायचे असतील तर धावा खर्च होतातच. अजित आगरकरला आपण पाहिजे, इकॉनॉमी त्याची 5.5-6च्या पुढे असायची, पण विकेट सर्वात जलद 50, जलद 100 विकेट काढणारा गोलंदाज. उंच फटका आणि लांब लांब सुद्धा, उंचच उंच, लांबच लांब, क्षेत्ररक्षकांना करून गेला निर्जीव खांब. धावा 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. अक्षय दरेकरच्या बॅटमधून 6 धावा. या अगोदर आपण पाहिलं होतं प्रमोदने एक षटकार ठोकला होता, तो मात्र लगेचच बाद झाला. आता अक्षय दरेकर षटकार ठोकून इरादे स्पष्ट बनवतोय. नवनाथ राऊत नॉन स्ट्राईक एंडला, तर गोलंदाज धनंजय दरगुडे. मागचं षटक काय प्रभावी होतं, 1 विकेट काढली, 3 धावा केवळ खर्च केल्या होत्या. गोलंदाज धनंजय दरगुडे. फील्ड सेटिंग पाहिले तर विस्तारलेलं क्षेत्ररक्षण, लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. यावेळेस फटका खेळला लॉंग ऑफला, डीप मधून क्षेत्ररक्षक अक्षय तावरे, त्याची लाडकी जागा आहे ती. अनेक वेळा आम्ही कुठल्याही मॅच मध्ये बघत असेल की अक्षय तावरेला बघायचं असेल तुम्हाला तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करताना तो दिसतो नेहमी. काही पोझिशन असतात की खेळाडूंच्या लाडक्या असतात त्या, आणि म्हणून कधी कुठल्याही मॅच मध्ये जर आपण असाल तर तुम्ही अक्षय तावरे त्या मॅच मध्ये खेळतोय तर लॉंग ऑनला बघायचं, तो तुम्हाला तिथे दिसणारच. 33 धावा 5 गडी बाद 6व्या षटकांमध्ये. स्ट्राईक एंड वरती नवनाथ धनंजयचा सामना करेल. उजव्याच्या बाहेर लॉंग ऑफला यावेळेस फटका ओढून घेतला. लांबून जाणारा चेंडू थोडासा ओढून घेतला लॉंग ऑफला. 1 धाव इथे जरूर आहे आणि फलकावरती 34. 5 बाद 34. षटक क्रमांक 4 सुरू असताना डाव्या हाताचा फलंदाज अक्षय दरेकर, उजव्या हाताचा नवनाथ राऊत. त्यामुळे क्षेत्ररक्षकांची थोडीशी तारंबळ उडणार आहे इथे, थोडीशी पळापळ होणार आहे. ओव्हर द विकेट टाकायचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्क लाईन मध्ये टाकला. 1 धाव जरूर मिळेल. फटका खेळण्याचा प्रयत्न इथे यशस्वी ठरला. फलकावरती धावा 35. 5 बाद 35. पहिल्या चेंडूवरती षटकार. या षटकामध्ये धनंजय दरगुडे तितका प्रभावी नाही. पहिलं षटक जे टाकलं होतं त्याने अक्षरशः धावा रोखलेल्या होत्या. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, त्यामुळे प्रेशर असतो गोलंदाजावर. लेंथ बॉल लॉंग ऑफच्या डोक्यावरून इथे 6. खणखणीत षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार.
41, 5 बाद 41. चांगलं षटक राहिले आतापर्यंत. हे 15 धावा या षटकातून आल्या धनंजय धरगुडेच्या. यावेळेस मोमेंट चांगली मिळाली. लेग कटर प्रभावी टाकतोय. खोचीन मारण्याचा प्रयत्न होता. शफलेत फलंदाजाचा फसलेला निर्धाव चेंडू. षटक संपलेलं आहे. 4 फलकावर 41, 5 बाद. नवखंडेना स्पोर्ट्स फाउंडेशन, पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट. 26 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटपटूंची पाच फलंदाज पहिल्या 3 षटकांमध्येच परतलेले होते. त्यानंतर चौथं षटक मात्र नवखंडेना संघासाठी पुन्हा एकदा ऊर्जा देणारं षटक होतं. मॅच मध्ये परत आणणारी ही फलंदाजी होती. अक्षय दरेकर कमालीची फलंदाजी. सेट होतोय तो, कारण बॅटवरती बॉल मध्यावरती येतोय. यापुढे 2 षटकामध्ये त्याच्याकडून अपेक्षा निश्चित असणार आहे. स्ट्राईक एंडवरती अक्षय दरेकरलाच बघणार आहोत आपण. या सामन्यामध्ये संघनायक सागर दरेकर शून्यावरती परतला होता. प्रमोद परेशनं एक षटकार ठोकला पहिल्या बॉलवरती, मात्र अक्षय तावरेनं त्याला दुसऱ्याच चेंडूवरती टिपलं. प्रशांत उत्तेकर गोलंदाज, समोर फलंदाज अक्षय दरेकर. 2 षटकं शिल्लक आहेत. कडक 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 उंच आणि ताबडतोड धावा 6. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. आयकॉन परेश 6 वरती, आयकॉन नयन भगत 10 वरती, अरुण चोरगे 2 वर, प्रमोद दरेकर 6 वर, पण अक्षय दरेकर 16 वर. फलकावर 47, 5 गडी बाद 47. 2 षटकार आलेत अक्षय दरेकरच्या बॅटमधून. मागच्या 2 चेंडूंवरती म्हणता येईल, कारण अगोदर त्याने फेस केला त्यावेळेस षटकार ठोकला होता अक्षय दरेकर. फुलटॉस बॉल होता. मिडविकेटला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. लॉंग ऑन मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचतोय. थ्रो बघा चांगला आहे. 1 धाव केवळ. फलकावरती धावा 48, 5 बाद. आणि आता स्ट्राईक एंडवरती नवनाथ राऊत असेल. त्यानं देखील 3 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान दिलेलं आहे. नवनाथ राऊतनं एक षटकार त्याच्या बॅटमधून देखील आलेला आहे. व्हेरी फास्ट बॉल. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, मात्र लांब राहिला शरीरापासून चेंडू. निर्धाव चेंडू इथे ठरेल. फलकावर धावा 48. या षटकामध्ये काही चांगले चेंडू जरूर आलेत प्रशांत उत्तेकरचे. एक षटकार ठोकल्यानंतर पुढच्या 2 चेंडूमध्ये कमबॅक करतोय प्रशांत, पण अजून 3 चेंडू तितक्याच निग्रहाने टाकायचे. ओहो हो, फसलेला फटका. कोण घेणार आहे हा कॅच? गोलंदाज नाही होऊ शकत कॅच, आणि जीवदान फलंदाजाला. नवनाथ राऊतला जीवदान. 1 धाव. फलकावर 49 वर 5. अवघड असतं उंच चेंडू उडाल्यानंतर. त्यात ज्यावेळेस तुम्हाला शेवटच्या क्षणी कळतं, ज्यावेळेस चेंडू तुमच्या समोर येत असतो ना, त्यावेळेस तुमची नजर कुठेतरी चेंडूला बघत असतानाच क्षेत्ररक्षकावरती पडते, किंवा ती चाहूल लागते त्यावेळेस की आपल्या शेजारी कोणीतरी आलेलं आहे, आणि मग गडबड होते. जोपर्यंत चाहूल नसते तोपर्यंत तुम्ही बॉलला बरोबर फेस करत असता, पण पॉइंट वरून खेळाडू येतोय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय, याची चाहूल लागली आणि मग गडबड झाली. फलकावर 49, 5 गडी बाद. 5वं षटक सुरू असताना कडक आहे. परत एकदा मध्यावरती आणि लांब ठोकलेला हा षटकार आहे. 6 धावा. 55 धावा, 5 गडी बाद. प्रशांत उत्तेकर नाही रोखू शकत. 14 धावा या षटकामधून आतापर्यंत. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. 55 धावा. हळूहळू मागच्या 2 षटकांमध्ये बघितलं तर नवखंडेना स्पोर्ट्स फाउंडेशन पाईट आंबेठाणनं खूप वेगवान प्रगती साधलेली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये बिलकुल स्कोअर असा थांबलेला होता, पण त्याला जोरदार गती मिळाली मागच्या 2 षटकांमध्ये. 5 षटकांचा खेळ संपला. 55 वरती 5.
वाईड साठी रेफरल कॉल येतो इथे आणि फलंदाजांनी DRS इथे कॉल केलेला आहे. तर आंबेठाणचं मैदान म्हटलं की प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी असते रोजच. मग ही खरं तर परंपरा खेड तालुका प्रीमियर लीगने घालून दिली. गेल्या वर्षी प्रत्येक दिवशी फेअर डिलिव्हरी आहे, चांगला चेंडू आहे, त्यामुळे षटक संपेल आणि फलकावरती धावा 55 असतील 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ज्यांना कुपन हवंय त्यांनी इथे या आणि कुपन घ्या. बघा, प्रेक्षकांना सायकल जिंकण्याची संधी आहे. 20 रुपयात सायकल तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. 20 रुपयाचं कुपन घ्या, लकी ड्रॉ मध्ये आपलं कुपन पडेल. आणि जर तुमचं नशीब बलवत्तर असेल, परमेश्वराची तुमच्यावरती कृपादृष्टी असेल, तर तुमची चिठ्ठी येईल आणि तुम्हाला सायकल मिळेल. पायी पायी घरून आला असेल तर जाताना सायकलवर बसून जा. 20 रुपयाचं कुपन आहे, घ्या. लेंथ बॉल आणि इथे त्रिफळा उद्ध्वस्त. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. तिथे हिट विकेट ठरतोय. स्टंप खेळण्याच्या बॉल खेळण्याच्या अगोदरच तो स्टंपला स्पर्श करतोय आणि त्यामुळेच तो बाद होतोय. स्वयंचित असं मराठीमध्ये म्हणतात. नवनाथ राऊत बाद झाला, कुलदीप राजपूत बॉलर आहे. तर कुलदीप राजपूतनं यश मिळवलेलं आहे. नवनाथ राऊतच्या त्रिफळा उद्ध्वस्त करण्यात त्याला यश मिळालेलं आहे. आपण बघतो की ही जी विकेट आहे ही गोलंदाजाच्या नावावरती जाते. स्वयंचितची विकेट, रनआउटची विकेट मिळत नाही, स्टंपिंगची विकेट पण गोलंदाजाला मिळते. कुपन घ्यायचे कोणाकडे कुपन? सूर्या शिंगाडे आणि अशोकराव शिंगाडे या दोन आपल्या कार्यकर्त्यांकडे आहेत कुपन. आपण तिथून खरेदी करा. तर अजून एक विकेट इथे पडते आणि 7वा फलंदाज आता बाद होईल. निलेश राऊत इथे बाद होतोय. मोठा क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. शेवटचं षटक हाणामारीचं षटक असतं, मात्र ते महामारीचं षटक झालेलं आहे. 2 विकेट लागोपाठ काढल्यात गोलंदाज कुलदीप राजपूतनं आणि तो आता हॅट्रिक बॉलवरती आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणतीही हॅट्रिक नोंद झालेली नाही. क्रिकेटची सुरुवात झाल्यापासून आपण 1878 पहिला बॉल, पहिला टेस्ट क्रिकेटचा सामन्याचा रेकॉर्ड आहे. तिथून पुढे आपण टेस्ट क्रिकेटमध्ये फार तर 41 हॅट्रिक, वन डे क्रिकेटमध्ये 45-40 हॅट्रिक, टेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा तेवढ्याच हॅट्रिक आहेत. म्हणजे मागच्या जवळपास 150 वर्षांमध्ये फार तर 40-40 हॅट्रिक आहेत. 40-50 अशा हॅट्रिक्स आहेत सगळ्या फॉर्मॅटमध्ये. आणि या सीझनमध्ये अजून एकही हॅट्रिक नाहीये. यावरून ही घटना किती दुर्मिळ असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. तर ऑन हॅट्रिक गोलंदाज कुलदीप काढली, काठी काढली आणि हॅट्रिकची नोंद. पहिली हॅट्रिक खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आणि गोलंदाजाचं नाव आहे कुलदीप. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेठ गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची स्टीफनसन असा खेळाडू होता ज्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू होण्याच्या अगोदर 20 वर्ष 1858 ला पहिली हॅट्रिक खोलली होती
आणि त्यावेळेस ती जादुई कामगिरी म्हणून त्याला हॅट दिली होती. तर आयोजक, प्रमुख आयोजक सन्माननीय किरण तात्या कड यांच्याकडून या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. तर इम्पॅक्ट प्लेयर मैदानामध्ये दाखल होतोय. फलंदाज संस्कार इम्पॅक्ट प्लेअरचा वापर त्यांनी पहिल्या डावातच केलेला आहे. मी बरेच वेळा बघतो की इम्पॅक्ट प्लेअर दुसऱ्या डावात वापरतात, पण मागच्या मॅच पासून मी या स्पर्धेमध्ये पहिल्या डावातच इम्पॅक्टचा वापर केलेला आहे. लेंथ बॉल होता. यावेळेसचा मोठा फटका मात्र कनेक्शन झालं नाही. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू त्याचा बदलून चेंडूच्या पाठीमागे आहे. एकच धाव. काय गोलंदाजी केली इथे कुलदीप राजपूतनं. लेंथ बॉल, पहिला बॉल आपण हिट विकेट बघितला. फलंदाज मागे जात खेळायचा प्रयत्न केला, त्याला स्वयंचित झाला. त्यानंतर दुसरा बॉल जो गुडलेंथ होता, लॉंग ऑनला झेल टिपला गेला. तिसरा बॉल थेट लेंथ होता, फुलर लेंथ होता, तिथे त्रिफळा उद्ध्वस्त केला. आणि त्यानंतरचा पुन्हा एकदा एक यॉर्कर होता, भन्नाट यॉर्कर, तिथेही त्याला एकच धाव खर्च केली. इथे शॉट ऑफ लेन, थोडासा हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक खाली सुटला. कॅच. एक धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, फलंदाज बाद होणार हे निश्चित आहे. आणि एक धाव फलकावरती 9 बाद 57 असा स्कोर राहिलेला आहे. अजून काही चेंडू शिल्लक आहे. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय दिनेश शेट गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बरीचशी टाळी. या षटकातली 4थी विकेट सौरभ कुलदीप राजपूतला इथे मिळाली असती. आणि विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये अजून कोणतीही टीम ऑल आउट झालेली नाहीये. मागच्या 5 दिवसांमध्ये एकही संघ ऑल आउट झालेला नाहीये. आणि इथे शेवटच्या बॉलवर षटकार चढवलाय. मॅसिव्ह हिट, मॅक्सिमम 6 रन फ्रॉम लास्ट बॉल, 63 वरती 9. आणि हा विक्रम अबाधित राहिलेला आहे की या स्पर्धेमध्ये कोणी ऑल आउट झालेला नाहीये. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. याचबरोबर एक डाव संपलेला आहे. 63 धावा फायनल स्कोर राहिलाय. विजयासाठी 64 धावांचं आव्हान आहे. काहीच माफक आव्हान आहे, पण आपण लक्षात घेतलं तर नवखंडेना स्पोर्ट्स फाउंडेशन पाईट आंबेठाण संघ काय बर्फाचा गोळा नाहीये. ते सुद्धा लढवय्ये योद्धे आहेत. त्यामुळे ही मॅच रंगतदार होईल. 64 धावांचं लक्ष्य पाहायचंय. RR वॉरियर्स चाकण पार करेल आणि अजून एक मॅच खेळतील की त्यांना रोखत पुढच्या मॅचसाठी नवखंडेनाच पात्र ठरतील, याचं उत्तर आपण शोधूया. आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये येणाऱ्या वादळांचा मागोवा घेण्यासाठी, प्रचंड घडणाऱ्या खळबळींचा आढावा घेण्यासाठी मी स्वागत करतो पुन्हा एकदा छोटा पॅकेट बडा धमाका समालोचक. मैदानात होता आगमन ज्यांचे होतो साऱ्यांचा थरथराट. मैदानात होता आगमन ज्यांचे होतो साऱ्यांचा थरथराट. मैदानात उतरले पहा लढवई आमचे. नवखंडेना स्पोर्ट फाउंडेशन, पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट, खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक सौभाग्यवती सुनीताताई शरदराव बुट्टे पाटील, जिल्हा परिषद सदस्य पुणे. माननीय श्री अशोक शेठ नारायण मांडेकर पाटील, माजी सरपंच स्मार्ट विलेज आंबेठाण, संचालक खरेदी विक्री संघ खेड तालुका. नवखंडेना स्पोर्ट फाउंडेशन, पाईट आंबेठाण जिल्हा परिषद गट. गोलंदाज करणार शिखर, फलंदाज करणार पलटवार. विजयाचा निर्धार. खेड तालुका प्रीमियर लीग 2026चा अद्भुत थरार. धावसंख्या 58 असेल, 57 असेल किंवा अगदी 64 असेल, तशी बघताना ती मोठी वाटत नाही. परंतु जर चांगली गोलंदाजी केली, तिखट मारा केला, तर प्रतिस्पर्धी संघाची अवस्था बिकट देखील होऊ शकते. एक टीम मैदानावरती गेले, दुसरा टर्न्स देखील आपल्याला ऐकायला मिळेल. महत्त्वाचा सामना इथे आरपारची लढाई आपल्याला बघायला मिळेल दोन संघादरम्यान. RR वॉरियर्स चाकण
या तुफानी खेळाला आहे आगळीच धार, आमच्या या तुफानी खेळाला आहे आगळीच धार. RR वॉरियर्स चाकणच ठरणार विजयाचा अस्सल दावेदार. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय श्री राहुल दादा कांडगे, नगरसेवक चाकण माननीय श्री रणजित शेठ सकराम जरे, नगरसेवक चाकण माननीय श्री प्रेम भाऊ जगताप, नगरसेवक चाकण. RR वॉरियर्स चाकण. उमेदवार कोण आणि दावेदार कोण हे मैदानच ठरणार आहे. मैदान गाजणार, हवा होणार. खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये आपण खेळाडूंचा जलवा पाहणार. बॅटची साथ, बॉलचा वार. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 मध्ये होणार विजयाचा जय जयकार. अत्यंत महत्त्वाची स्पर्धा खेड तालुका प्रीमियर लीग 2026. नवकंठीनाथ आणि त्याचबरोबर RR वॉरियर्स चाकण या दोन संघादरम्यान महत्त्वाची लढत आहे. जिंकण्याकरता जे आव्हान आपल्या स्क्रीनवरती आपण पाहिलं. चला मॅच लगेच सुरू ठेवा. महत्त्वाचा सामना. यापूर्वी राहुल कदमनं दाखवलं दमखम, त्याची चर्चा झाली. बक्षिसांची खैरात, षटकार चौकारांचा पाऊस, षटकारांसाठी बक्षिसांचा या ठिकाणी पाऊस पडला. सातत्यानं आपण बघितलं. या स्पर्धेच्या निमित्तानं संघ मालकांनी अतिशय जबरदस्त या ठिकाणी खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं काम केलं. उत्तम आमच्यावर जॉईन होत आहेत. ओव्हर टू उत्तम. या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं भैरवनाथ लँड डेव्हलपरचे ओनर सोमनाथ शेठ काचोळे उपस्थित आहेत. आपलं स्वागत आहे. सागर भाऊ साठे, सोमजी अडलिंग, पंकजची लोंडे हा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते. आपल्या सर्वांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत आहे. ओटू कॉम्बो. थँक्यू उत्तम. नव्या भूमिकेमध्ये सध्या उत्तम आहेत. खेड तालुका प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वाचा खेळ. आव्हान असेल या मॅचमध्ये 36-14 मध्ये 64 धावांचं. 64 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त है? वो तो आने वाला वक्त ही बताएगा. 12:50 का समय. 12:50 झालेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नयन भगत, अजय राजपूत आणि त्याचबरोबर कुणाल खोंड हे डावी उजवी जोडी मैदानावरती आहे. षटक अतिशय महत्त्वाचं. डावकर आपण स्ट्रायकर एंडला कुणाल खोंड. पहिल्या चेंडूत ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. अत्यंत महत्त्वाचा डाव असेल. 64 धावांचा पाठलाग. शेवटी आलेला षटकार अत्यंत महत्त्वाचा. लेन बॉल गोल्डन स्पॉटवरती टेस्ट क्रिकेटमध्ये जास्त वेळा चेंडू टाकला जातो आणि लेन बॉल असं असतं, तुम्ही फ्रंटफुटचा चेंडू बॅकफुटला खेळलात तर मात्र प्रॉब्लेम होतो. त्या चेंडूच्या गुणवत्तेप्रमाणे बॅटिंग करता आली पाहिजे. पहिला चेंडू डॉट, निर्धाव चेंडू टाकला नयन भगतनं. ओ हो, इथे जबरदस्त फटका खेळाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार, कुलाच्या बाटमध्ये षटकार येतोय. शक्ती, जिद्द आणि खेळाची ओढ. फटका असा धुवाधार. तो महत्वाचा खेळाडू आहे. काय फटका खेळ आहे कुणाल खोंडनं. स्लॉक स्लिप त्याचा आवडता फटका. शक्ती, जिद्द आणि खेळाची ओढ. खेड तालुका प्रीमियर लीग 2026चा विचार केला तर संघर्षाची या ठिकाणी ही लढाई आहे. त्याला नाही तोड. नजर विजयावरती, ध्येय उरा. आणि खेड तालुका प्रीमियर लीग 2026चा दरार संपूर्ण महाराष्ट्रात टेनिस जगतामध्ये सध्या दरार आहे. कारण तुम्ही भारतातले दिग्गज आयकॉन खेळाडू या मंचावरती आणून ठेवलेले आहेत. सर्वात महागडा ISPLचा खेळाडू विजय पावले 32 लाख. उद्या त्याचा जलवा बघायला मिळेल कारण सुपर 8चा दुसरा पार्ट देखील महत्त्वाचा आहे. आता ते कोणते संघ खेळणार ते देखील माहिती उत्तम सावंत आपल्याला देणार आहेत. मजा येणार. टाळ्या वाजतील, शिट्ट्या वाजतील. शिट्ट्या वाजणार, टाळ्या पडणार. तर खेड तालुका प्रीमियर लीग 2026चा फीवर आता सर्वांना चढलाय. गोलंदाज नयन भगत. आई चेंडू, ओहो, फाईन लेगला खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल दन 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 सीमारेषा पार. चौकार. 4 धावांनी धावसंख्या भरते. कुणाल खोंड यांची गाडी पटरीवरती. मागच्या मॅच मध्ये फ्लॉप ठरलेला खेळाडू आहे कुणाल खोंड, परंतु दर्जेदार आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा चौकार. पायावरचा चेंडू होता त्यावरती केलेलं आक्रमण.
पहिलीचे जे आदेशाने चेंडू सीमापान. ओहो, गोलंदाज टप्पा चुकला, बॅट्समनने गुडघा टेकला आणि कुणालने काय षटका ठोकला. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. कुणाल कुणाल करतोय कमाल. या स्पर्धेचं हे दुसरं पर्व आहे आणि धमाल तर होणार आहेत. कुणाल खोंडचे आतापर्यंत 2 षटकार फॉलोइंग स्वीप याला म्हणतात. फॉलोइंग स्वीपचे फटके कुणाल खोंडच्या बॅटमधनं यापूर्वी देखील स्क्वेअर लेगला खेळत होता. आता तो थोडासा लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेला. 16 धाबा दाबलकावरती RR वॉरियर्सचा, कारण त्यांना माहिती आहे की हा मॅच महत्वाचा आहे. पहिला सामना असेल दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडीचा संघ मैदानावर उतरेल. त्यावेळेस आयकॉन खेळाडू असेल सुहास पवार, महेश नानगुडे ज्याच्या नावावरती शतक आहे आणि सुहास पवार फिरकीचा जादूगार या ठिकाणी दाखल होणार आहे. अष्टपैलू खेळ आहे, बॅटिंग खूप चांगली करतात. उलट्या चेंडू कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करायचं होतं, बॅटचे कळ लागले, नशिबाचे 7 चेंडू बथड बॅट सीमार शपार जाईल का? चेंडू सीमार शपार, टाळ्यांचा गजर सांगतोय, टाळ्यांचा गजर, शिट्ट्या बांधणार, टाळ्या पडणार आणि खेळ तालुका प्रीमियर लीग 2026 गाजणार, सर्व जगात गाजणार. विजय पावले, दिनू कांबळे देखील उद्या खेळणार आहेत. पहिल्या सामन्यामध्ये महेश नानगुडे, सुहास पवार, विजय पावले, दिनू कांबळे अशी लढत असणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी फक्त तुम्हाला आयकॉन सांगेल, बाकी संघ तुम्हाला माहिती आहेत. यानंतर या चेंडू नंतर तुम्हाला लगेच सांगतो. धावसंख्या 20 धाबा धाबलकावरती. बॅटची कळ लागली, पुन्हा एकदा नशिबाची साथ. कुणाल खोंड महत्वाचा खेळाडू आहे, उपमाचा एक काय ट्रम्प खेळाडू, धाबलका धाबा आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धाबा, 64 धावांचा पाठलाग आहे. 30 चेंडू 43 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. पहिल्या सामन्यात काय करणार आहे, कोणते आयकॉन खेळत पाहिलेत, पण दुसरा सामना अतिशय महत्वाचा आहे. त्यामध्ये रोहित खरात, मिस्टर आनंदवाडी, त्याचबरोबर राजेश सोरटे, हुकमाचं एक काय मेडन ओव्हर टाकण्याकरता वाकोबर असलेला खेळाडू, भोपाळमध्ये गाजला होता खेळाडू. त्यानंतर ओमी केणी, लेदर बॉलचा अनुभव आहे, नवी मुंबईचा सितारा या ठिकाणी येईल. आणि साताऱ्याचा आणखीन एक खेळाडू, भाऊ भूषण गोळ्याला तर मी विसरायचं नाही, भूषण गोळे, आगीचे गोळे बघा. 12 चेंडू 41चा पाठलाग करत असताना भूषण गोळे मैदानात होता आणि त्यानंतर काय घडलंय ते आपण पाहिलंय. परंतु तो फास्ट होता, अर्थात तो भूतकाळ आहे. उद्या आणखी मजा येणार, कारण एक स्टेप आपण वरती गेलेलो आहे. 21 धाबा दापलकावरती. जास्त वेळ घेऊ नका. बरोबर 12:56 झालेत. वेळ भावानं कुणासाठी थांबणार नाही आहे. वक्त किसी का गुलाम नहीं है, वक्त किसी के लिए नहीं रुकने वाला, वक्त किसी खूबसूरत मोहतरमा के लिए रुकने वाला नहीं है. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळला. कट, स्क्वेअर कट आहे त्याचा आवडता फटका आहे. स्लॉफ सिक करणं त्याला आवडतं. कुणाल खोंड मैदानावरती. फिलहाल स्कोर की बात करें तो रन संख्या 21. जो हमारे पास थे वो ख्वाब है, जो हमारे पास थे वो ख्वाब है, जो हमारे पास थे वो लाजवाब है. ये सोच के आपको गेंदबाजी करनी होगी, तब जाकर आप कमबैक करेंगे. विकेट चाहिए. नवकंठिया स्पोर्ट फाउंडेशन, इस पर RR 21 पनान. बल्ले का बिल्कुल बाहरी किनारे का गेंद थर्ड बैट बॉर्डर की तरफ आ रही है और भागे का साथ गेंद बॉर्डर के बाहर. रुको रुको रुको, ब्रेक लगाइए, ब्रेक लगाइए. गाड़ी को ब्रेक है या नहीं? ओ कौन है खिलाड़ी? संस्कार भाई, ब्रेक लगाइए. गेंद बॉर्डर के बाहर चली गई. देखिए क्या हुआ था. रुक बाबा रुक. नहीं, कहाँ चले गए? चले गए, बहुत दूर चले गए, क्योंकि गेंद को रोकना था. इंटेंट इनका सही था, लेकिन थोड़ा खुद का केयर करे तो बेहतर बात हो जाएगी. स्कोर 25 पन्नम. लकी ड्रॉ देखील वाट बघतोय. थोड्याच वेळात लकी ड्रॉ देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. लकी ड्रॉ. चला, शेवटचे काही तिकीटच शिल्लक आहेत. भाग्यवान विजेते. रिवर्सिव करने की कोशिश, गेंद बल्ले के बीच कोई संपर्क. बहुत अच्छी गेंदबाजी सागर दरेकर बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. स्कोर 25 पन्नन. 27 गेंदों में 39 रनों की जरूरत. अगर इस मुकाबले में
नवखंडीनाथ स्पोर्ट को कमबैक करना है तो विकेट फैक्टर बहुत बड़ा रहेगा, विकेट लेने पड़ेंगे तब जाकर कमबैक करने का मौका मिलेगा। स्कोर 25 पर नन। हवा में उछाला, अच्छा स्ट्रोक बॉडी रन के बाद एक्स्ट्राऑर्डिनरी बल्लेबाजी कुणाल खोन, गेंद बॉडी रन के बाद 4 रन। भिडू दे साऱ्या गगनात ललकार, माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार। लकी ड्रॉची शेवटचे काही तिकीट शिल्लक आहेत, यानंतर आपण लकी ड्रॉचे नंबर अनाउन्समेंट करणार आहोत। त्याकरता प्लीज विनंती आहे, कोणाला इथे लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हायचं असेल तर लवकर यायचे। स्कोर 29 पर नन। रिवर्स खेलने की कोशिश इस बार बात नहीं बनी है, अल्टी पल्टी खेलना चाह रहे थे, बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है। प्रारंभिक बल्लेबाजों ने 29 रनों की साझेदारी बनाई है, शानदार बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा। 25 गेंदें और 35 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए अरर वॉरियर्स शाकन की टीम बल्लेबाजी कर रही है, पीछा कर रही है 64 रनों का। हवा में गेंद, विकेट चाहिए, विकेट मिला। मोबाइल में नेट और मैदान के अंदर विकेट बहुत महत्वपूर्ण है, और खास करके नवखंडेनाथ स्पोर्ट के लिए विकेट की जरूरत है। कुणाल बैक टू द पवेलियन, पहले विकेट का पतन। क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला। माननीय दिनेश शेट गाडे पाटील, युवा उद्योजक येलवाडी यांची बळीची टाळी। मोबाइल में नेट और मैदान के अंदर आप आते हैं खेलने के लिए तो वो विकेट, और ये है क्रिकेट। क्रिकेट का खेल कुणाल ज़्यादा कुछ करने की कोशिश कर रहे थे। इस वक्त इंपॉर्टेंट विकेट मिला, 2 ओवर की कहानी समाप्त हुई है। 64 रनों का टारगेट, कमाल का मैच। इससे पहले एक रोचक मुकाबला समाप्त हुआ था, मजा आया था दर्शकों के लिए। फिलहाल अब समीकरण की तरफ आपको लेके जाऊंगा। 24 गेंद में 35 रनों की जरूरत है, अनुशासन के साथ गेंदबाजी करनी पड़ेगी। एक विकेट आपको मिला है, लेकिन एक विकेट से बात नहीं बनेगी, आपको विकेट गुच्छे में लेने पड़ेंगे, और वो गुच्छा जो है ना वो अंगूर का होना बहुत जरूरी, तब जाकर बात बनेगी। और बल्लेबाजों के लिए आरआर वॉरियर्स आपके लिए मंत्र, क्रिकेट डोंट थर्ड विकेट। आपको विकेट नहीं खोने, अगर विकेट 1-2 गिर गए ना तो आपका मनोबल गिर सकता है, मोमेंटम अपोनेंट टीम की तरफ जा सकता है, बहुत सारी चीजें हो सकती है। गेंदबाजी में नयन भगत को बुलाया गया। पहले ओवर की अगर कहानी देखें तो बहुत महंगे साबित हुए थे, उसके बावजूद नयन भगत के ऊपर विश्वास जताया कप्तान ने। रिवर्स खेलने की कोशिश, शॉट सिलेक्शन अच्छा नहीं है बल्लेबाज अजय राजपूत का। बिंदी गेंद के साथ आघात, इस तरह से 2-3 बिंदी गेंदें, और खास करके अजय राजपूत की बात करें, पिछले मैच में हुआ था, खास करके सचिन बर्गे जो 12 गेंदें नॉन स्ट्राइकर इनकी तरफ रहे थे, उसी तरह की कहानी अजय राजपूत की है। अनदर वेरी गुड डिलीवरी, पहले ओवर में महंगे साबित हुए, उसके बावजूद कप्तान ने आपके पर विश्वास जताया है। तो इस मैच में बढ़िया गेंदबाजी करते हुए दूसरे ओवर में नयन भगत और अजय राजपूत पिछले 12 गेंद में नॉन स्ट्राइकर इनकी तरफ रहे। तो ये कहानी है जो सचिन बर्गे के साथ हुआ था। एक बड़ा खिलाड़ी जो आप जिनके ऊपर दारोमदार ट्रम्प का खिलाड़ी है ना, वो ज्यादा देर के नॉन स्ट्राइकर इनकी तरफ आप नहीं रख सकते। अच्छी गेंद, ऑन साइड पर गेंद को खेलने का प्रयास किया गया था। फिलहाल देखते हैं अंपायर का क्या इशारा, लेग बाय का इशारा। अनिकेत तोड़े एक ऐसे खिलाड़ी हैं जो सिक्सर किंग है, उसके बावजूद वो भी नॉन स्ट्राइकर इनकी तरफ 12 गेंद रहे। ये कल की कहानी, आज के दिन की कहानी जो है वो 2 ऐसे बल्लेबाज है जो जाबाज खिलाड़ी, अर्पर मौला खिलाड़ी, वो 12 गेंदे नॉन स्ट्राइकर इनके, इसका मतलब आपने स्ट्राइक रोटेट नहीं किया। ओवर तीसरा प्रगति पर है, 21 गेंदे 34 रनों की जरूरत। शानदार गेंदबाजी नयन भगत द्वारा। रिवर्सिव खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। इस ओवर में कितने पेड़ लगाए हैं नयन भगत ने? 3 पेड़ लगाए हैं। ये 3 पेड़ मतलब आप एक बार फिर यहाँ फल का इंतजार कर रहे हैं। 3 पेड़ लगाए, 3 बिंदी गेंदे आए, 3 बिंदी गेंदे मतलब वो 3 पेड़ है। आजकल पेड़ लगाना बहुत जरूरी है, क्लाइमेट चेंज हो रहा है, कभी भी बारिश आ रही है। इस वक्त बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन नयन भगत द्वारा। पेड़ लगाना बहुत जरूरी है, तो पेड़ लगाए, 3 पेड़ लगाए इस मैच में। वाह नयन वाह, क्या गेंदबाजी आप कर रहे हैं। मैच में कमबैक करने का प्रयास हो रहा है बीच मैदान पर। अच्छा मुकाबला, पिछला मुकाबला पैसा वसूल हुआ, ये भी मुकाबला उस तरफ बढ़ रहा है, मजा आएगा।
इससे क्या होगा कि टूर्नामेंट की क्वालिटी और बढ़ने वाली है। 31 एक विकेट के नुकसान पर 19 गेंदें और 33 रनों की जरूरत है। व्हाट अ मैच! और एक रोचक मुकाबला और एक बेहतरीन मुकाबला। स्विंग एंड मिस, ये चौथा पेड़ लगाया है। 4 बिंदी गेंदे, जितने आप पेड़ लगाते जाएंगे ना उतनी आपकी एक बार फिर टीम की जो ताकत है वो बढ़ने वाली है, थोड़ी सी और बाहर आने वाली है। अब जाकर 18 गेंदे 33 रनों की जरूरत है। मजा आएगा इस मुकाबले में। लकी ड्रॉ थोडासा वेळात तो नंबर आपल्याला येणार आहे आणि त्यासाठी ज्याला सहभागी व्हायचं त्यासाठी काही वेळ दिलेला आहे। आमचे जे मित्र आहेत तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत। चला, लकी ड्रॉची तिकडे तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत। भाग्यवान विजेत्यांकरता ही बक्षीस असतील। सायकल remaining 18 deliveries and need 33 run to win this match. What a match! क्या गेंदबाजी रही है पिछले ओवर में गेंदबाज द्वारा। नयन भगत की गेंदबाजी कमाल की रही है। पहले ओवर में महंगे समय, उसके बावजूद कप्तान ने विश्वास जताया और उसका फायदा उनको मिला। सही सोच, असली हीरे की परख जोहरी को होते वही काम कप्तान का है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सागर दरेकर और एक अच्छे गेंद आने बल्ले से खेलने का प्रयास किया गया बल्लेबाज द्वारा। अक्षय तावरे संघर्ष कर रहे। दूसरी एंड पर अजय राजपूत। जितनी बिंदी गेंदें आएगी, पिछले ओवर में 4 बिंदी गेंदें थी, इस ओवर में 1 है। अभी 5 बिंदी गेंदें है ना, वो दबाव बनाएगी बल्लेबाज के ऊपर। लक्ष्य का पहाड़ सामने है, इरादे फौलादी होना बहुत जरूरी है। और दूसरी पारी की जंग शुरू हो चुकी है। मजा आएगा। स्ट्राइकर पर बल्लेबाज अक्षय तावरे आइकॉन खिलाड़ी है। स्कोर 31 एक विकेट के नुकसान पर आरआर वॉरियर्स। हवा में गेंद, इसका कवर पर खिलाड़ी, इसका एफर्ट लगाना पड़ेगा। गेंद के नीचे आ गए और ये कैच ले लिया, छोड़ दिया कैच छोड़ा या मैच। दूसरी बार अक्षय तावरे को जीवन दान मिला है। डगआउट में हल्की सी तालियां बजी है। इतना एक बार फिर दमकम नहीं है तालियों में, लेकिन ताली थोड़ा डर है मन में। देखिए, जो डर गया वो घर गया, डरना बना है। बघा, लकी ड्रॉची तिकीट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत। सायकलसाठी तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर आत्ताच तुमचं तिकीट बुक करा। एक ब्रांडेड साइकिल तुमची वाट बघते। और 33 एक विकेट के नुकसान पर 16 गेंदों में 31 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। संघर्ष बीच मैदान पर जारी है। हेलीकॉप्टर खेल दिया गैप में, बहुत सुंदर। किस्मत आपको मौका देती है, मेहनत आपको चौका देती है। अक्षय तावरे के बल्ले से शानदार स्ट्रोक। भिडू दे साऱ्या गगनात ललकार। माननीय श्री दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार। संघर्ष की रात जितनी काली होती है ना, सफलता का सूरज उतना ही चमकदार होता है। स्कोर 37 एक विकेट के नुकसान पर 15 गेंदों में 27 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। मजा आएगा इस मुकाबले में दोस्तों, मजा आएगा। और एक रोचक दिलचस्प कहानी, गेंद सीधी रास्ते पर चली गई थी, आपने जीवन दान दिया। मैं समझ सकता आसान कैच नहीं था, रनिंग कैच अगर होता तो वो स्टनिंग कैच होता, लेकिन वो कैच छोड़ा, कैच छूटा। उसके बाद में क्या ये बैट भी छूटा वो देखा जाएगा। बॉल की जरूरत मैदान के अंदर। सागर दरेकर बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, बॉल चाहिए। 37 पर 1। कमाल का मैच है, कमाल का मुकाबला। सांसें थमी हुई है, धड़कनें तेज है। खेल अब असली क्लाइमैक्स की ओर बढ़ता हुआ। नाउ रिमेनिंग 15 डिलीवरीज एंड नीड 27 रन टू विन दिस मैच। गेंद और बल्ले के बीच जबरदस्त जंग। अजय राजपूत और अक्षय तावरे ने हल्की सी चर्चा की है। मंत्रणा करने के बाद अक्षय तावरे स्ट्राइकर की तरफ आए। 3 गेंदों की कहानी, बिंदी गेंद, डबल और चौका। अभी भी 3 गेंदें इस ओवर के शेष। दरेकर रोड एंड से गेंदबाजी करने का तैयार। फ्लाइंग टिप, गली पॉइंट, स्ट्राइक हुआ, लॉग ऑफ। ऑफसाइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी। अपने बोरिंग पार पर दरेकर तैयार। ऑन साइड पर खेल दिया, पीछे खिलाड़ी और 6 रन।
कडक शॉट अक्षय तावरे का. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार. ये प्रहार नहीं है, ये पलटवार है. खास करके गेंदबाज के आत्मविश्वास के ऊपर ये जबरदस्त प्रहार है, आघात है. स्कोर 43-1. 14 गेंदों में 21 रनों की जरूरत मुकाबला में जीतने के लिए. दर्शकों के लिए मजा आ रहा है. अक्षय तावरे का इंजन गर्म है. 6 गेंदों में 13 पर पहुंच चुके हैं. 1 चौका 1 छक्का. विकेट की तलाश में दरेकर, सागर दरेकर धीरे धीरे अपने बॉलिंग मार्क की तरफ आ रहे हैं. ऑफ साइड पर फ्लैंक टिप, एक गली पॉइंट, स्टक कवर लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन मिड विकेट, स्क्वायर लेग. क्या बॉल की जरूरत है? बॉल आ गया वापस, वो देखना बहुत जरूरी है. दर्शकों के लिए इस तरह के मुकाबले जब आते हैं ना तो मजा आता है. संघर्ष बीच मैदान पर, बॉल की जरूरत होगी. ये भी बॉल वापस नहीं आया. तावरे साहब एक फिनिशर माने जाते. महाराष्ट्र प्रीमियर लीग मुझे याद है कमाल का प्रदर्शन उन्होंने किया था. और जब एक गेंद में 2 रनों की जरूरत थी तब जाकर वो भागकर 2 रन मुकम्मल किए थे. गैप में खेले थे. 1 बॉल की मांग, मैदान के अंदर 3 बॉल. हाच 1 बॉल आहे ना, तुम्ही काही कॉन्ट्रीब्युशन करून 1 रुपया 2 रुपया असा कॉन्ट्रीब्युशन करून MRAचा बॉल घेतला असेल 1 बॉलसाठी, तेव्हा किती मेहनत करावी लागली. तेव्हा आपल्याकडे तेवढे पैसे पण नव्हते. पण आता 1 बॉलची मागणी 3-3 बॉल आतमध्ये आले. ऑन साइड पर गेंद को खेला गया पीछे बाउंड्री पर स्क्वायर लेग पर. ओ माय गॉड, टांगा पलटी, घोड़ा फरार. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. रन मिलेंगे 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री दीपराज दादा खराबी प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट यांचा सनसनीत चौकार. 13 गेंदों में 17 रनों की जरूरत है. आकाश में मुझे वो काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन बीच मैदान पर संकट के बादल जरूर मंडराते हुए. 17 है तो खतरा है. ये खतरा किसके लिए, ये तो आने वाला वक्त ही बताएगा. 47-1. RR वॉरियर्स चाकन. इस बार तो रोकना पड़ेगा, नहीं तो मुश्किल हो सकती है. ओ माय गॉड, ये क्या कर रहे, ढूंढो रे साजना. चाहे तो दूसरा ले सकते थे, लेकिन अक्षय तावरे अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे हैं. मैंने पहले कहा कि 17 है तो खतरा है. 12 गेंदे में 16 रनों की जरूरत है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. नाउ रिमेनिंग 12 रन्स. आई नीड 60 रन टू विन दिस मैच. 12 गेंदे 16 रनों की जरूरत मुकाबला में जीतने के लिए. और गेंद के साथ बढ़ता हुआ दबाव, क्या बल्लेबाज झेल पाएंगे, क्या गेंदबाज पलट पर कर पाएंगे. बहुत सारी चीजें हैं, मजा आएगा. ज्यादा समय न ले, क्योंकि 1:11 का समय तो हो गया. वक्त तो रुकने वाला नहीं है. स्ट्राइकर पर अक्षय तावरे. यहां जो मैच है ना, RR वॉरियर्स और चाकन, RR वॉरियर्स चाकन और नौखंडे नाथ स्पोर्ट फाउंडेशन, ये 2 तगड़ी टीमें हैं. संघर्षपूर्ण मुकाबला है. तो ये नौखंडे नाथ स्पोर्ट फाउंडेशन जीतना चाह रहे, लेकिन बीच में खड़े अक्षय तावरे. और RR के लिए जब तक ये अक्षय तावरे मैदान के अंदर है ना, तब तक टाइगर जिंदा है. टीम मीटिंग मत कीजिए. आपके कप्तान हैं, कप्तान साहब डिसीजन लेंगे. और मेरे हिसाब से अंपायर के साथ चर्चा हो रही है. खेड़ तालुका प्रीमियर लीग 2026 सीजन 2. कौन जीतेगा मुकाबला? नौखंडे स्पोर्ट, RR वॉरियर्स. आर पार की लड़ाई, मजा आएगा. और एक दिलचस्प मुकाबला और एक रोचक मुकाबला. अभी भी अंपायर के साथ चर्चा हो रही है. बाबेश्वर मौजूद है. ISPL में बतौर टीवी अंपायर उन्होंने काम किया. इंडिया कप में इनको मौका मिला था, वहाँ भी एक बहुत बड़ी उपलब्धि. दोषी वहाँ मौजूद है, शुभम गाड़े. 3 अनुभवी अंपायर. इस वक्त 12 गेंदों का खेल, जीतने के लिए 16 रनों की जरूरत है. गेंदबाजी में परिवर्तन. अब देखते किसके हाथ में गेंद होगी. बाला गेंदबाजी करने के लिए आए हैं. कॉम्पैक्शन से गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक करने पर अक्षय तावरे 8 गेंदों में 18 पर खेल रहे. बहुत ही इंपॉर्टेंट पारी वो अपनी टीम के लिए खेलते हुए. दर्शकों के लिए भी मजा आएगा. और एक रोचक मुकाबला. सुपर 8 है, उसका पहला पार्ट आप देख रहे हैं, और दूसरा पार्ट कल शुरू हो जाएगा. विजय पावलेसुआस पवार, दिनु कामले जिनके ऊपर निगाह रहेगी. गेंदबाजी करेंगे, गेंदबाज अपने बॉलिंग माप पर तैयार है. रिवर्सिव खेलना चाहते थे, बातें बनी है. वाह वाह भाई वाह,
जहाँ होती है चाह वहाँ मिलती है राह। बाला का बोल बाला पहली गेंद पर रत्नात्मक तरीके से खेलना चाहते थे अक्षय तावरे। इस बार पैरों पर गेंद टकराई है, रन बनाने का कोई मौका नहीं है। मजा आएगा। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार, विस्तार करने का मौका। सटीक लाइन पर गेंदबाजी बाला द्वारा। शुरुआत तो बहुत अच्छी है, आगाज लाजवाब है, क्या अंजाम खूबसूरत होगा वो देखने वाली बात है। अक्षय तावरे इस पक्ष स्ट्राइक रेट पर। ओ माय गॉड, बच गए। आवाज यहां तक आई थी, आवाज आई थी, बल्ले का अनुने किनारा लगा था। उसके बाद में देखिए क्या हुआ था। ये गेंद, जी हाँ, बल्ले का अनुने किनारा। ओहो हो, विकेट कीपर थोड़ा नीचे भी बढ़ गए थे। अगर ये कैच लेते तो यादगार कैच हो जाता। विकेट के पीछे विकेट कीपर है फिलहाल नवनाथ राउत। बाला का बोल बाला पहली 2 गेंदों पर सटीक लाइन पर गेंदबाजी। 10 गेंदें 16 रनों की जरूरत है। और एक दिलचस्प कहानी बीच मैदान पर। हेलीकॉप्टर ऑन साइड पर खेल दिया और मिड विकेट के ऊपर से गेंद बाउंड्री के बाद 6 रन। कमाल का स्ट्रोक। ये शॉट देखिए टेनिस क्रिकेट .in पर। ये आसमान का इशारा है, ये आसमान का इशारा है। कल का सूरज तुम्हारा है। अक्षय तावरे क्या मारा है, क्या मारा है। प्रेशर रिलीज करने वाला शानदार छक्का। फटका असा धुआधार, हा गेला षटकार माननीय वैभव शेठ हनुमंत दवणे पसायदान एंटरप्राइजेस यांचा दणदणीत षटकार। कमबॅक करता होगा। 2 बिंदी गेंदे, एक सिक्सर। ये बेहतर लाइन है। ऑन साइड पर गुंडे स्पॉट पर गेंदबाजी, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ गए। विकेट की बीच अच्छी दौड़, 2 रन मुकम्मल किए गए। अब डगआउट में तालियों की आवाज थोड़ी सी बढ़ गई है, लेकिन इससे पहले वो डर था। सिक्सर आने से पहले वो डर था। अब थोड़ा सा कॉन्फिडेंस बढ़ता हुआ। 8 गेंदे 8 रनों की जरूरत। मैजिकल गेंदबाजी करनी होगी, खास करके अक्षय तावरे जो सरदर्द का कारण बने हुए हैं। इंपॉर्टेंट मुकाबला और सब वतन को मैं देख रहा हूं। ओ टपका थी, बिल्कुल उछाल था। क्या लेग स्टंप के ऊपर से, लेग स्टंप के बाहर से तोहफे के तौर पर ये 5 रन। प्रेशर रिलीज हुआ। टारगेट इतना बड़ा नहीं था। शानदार बल्लेबाजी अक्षय तावरे द्वारा 26 पर केंद्र 12 गेंदों का सामना किया। स्कोर 61, 1 विकेट के नुकसान पर 61 for 1। 3 रनों की जरूरत है। 8 गेंदों का खेल शेष। अक्षय तावरे इंपॉर्टेंट पारी, बहुत ही महत्वपूर्ण पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं। रिवर्स से अगर गैप में गेंद जाती तो बाउंड्री लाइन की तरफ जाती, लेकिन इस बार गली भी बहुत अच्छी फील्डिंग। 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी। 7 गेंदें और 2 रनों की जरूरत। अक्षय तावरे को जीवनदान मिला, उसका खामियाजा भुगतना पड़ा। इस मैच में RR वॉरियर्स चकन धीरे धीरे अपने जीत की तरफ अग्रसर हो रही है। अगले मैच के लिए समाधान आपको तैयार रहना है। इंपॉर्टेंट मुकाबला। अगर कुछ अपडेट करने तो अभी का कीजिए। आता काय अपडेट तुम्हाला करायचं असेल लवकर करा। पैरों पर गेंद थी, काफी लेग स्टंप के बाहर गेंद। व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। स्कोर नाउ 63 for 1। स्कोर इज लेवल। 1 रन की जरूरत है। RR वॉरियर्स जीत की दहलीज पर है। 7 गेंदे 1 रनों की जरूरत। अजय राजपूत ने खाता नहीं खोला, 4 गेंदों का सामना किया। अक्षय तावरे की बल्लेबाजी एंजॉय कर रहे हैं नो स्ट्राइक रेट पर। इस बार भी वो सिंगल मिलेगा या नहीं मिलेगा देखने वाली बात है। अभी भी खाता नहीं खुला। 12 गेंदे वो नॉन स्ट्राइक रेट की तरफ थे और उसके बाद में जब मौका मिला तो फिनिशिंग स्ट्रोक खेलने जो खेलेंगे ना बल्लेबाज अक्षय तावरे, तो वो एंजॉय करने का मौका राजपूत साहब को मिल सकता है। 6 गेंदे और जीतने के लिए 1 रन की जरूरत। महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण इंडिया कप, महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये अक्षय तावरेने खूप चांगली कामगिरी केली, त्याची चर्चा झाली। इंडिया कपमध्ये झारखंड आणि महाराष्ट्राचा मॅच होता। 135 धावांचा पाठलाग करायचा होता। झारखंडने 135 धावा केल्या, त्यानंतर तो मॅच टाय झाला। सुपर ओव्हरमध्ये फक्त 2 धावांचा पाठलाग करायचा होता। झारखंडने 2 धावा केल्या होत्या आणि त्याकरता महाराष्ट्राला 4 चेंडू वाट बघावी लागली। गावा
प्रीमियर लीग 2026 या ओव्हरचे प्रायोजक आहेत माननीय महेंद्र शेठ सावंत, माननीय बाळू शेठ वाडेकर, माननीय ललित मुसळे सर, जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. क्रिकेटपटूंची थँक्यू डीजे. मागे टपला यष्टीरक्षक, पुढे उभा गोलंदाज, आजूबाजूला उभे क्षेत्ररक्षक, उधळण्यात तुझा डाव, ते तुला कधी देणार नाही धाव. या साऱ्यांना चकवशील तरच मिळेल तुला धाव. मी मगाशीच बघा 2 धाबांकरता झारखंडनं झुंजवलं होतं महाराष्ट्राला इंडिया कप मध्ये, राष्ट्रीय स्पर्धेमध्ये घडलेली घटना आहे. अजून एक आठवण सांगतो, परंतु हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे. 5-1 शोल्डर डाऊन करून द्यायचे नाहीयेत, मॅच ऑन आहे. एस्टिरेक्शन थोडंसं चांगलं झालं असतं तर काही घडू शकलं असतं, परंतु खराब एस्टिरेक्शन. सामना RR वॉरियर्स चाकण संघाने जिंकला. अभिनंदन. कॅप्टन अक्षय तावरे, जर तुम्ही कॅप्टन असाल किंवा कॅप्टन कोण आहे ते बघूया. अजय राजपूत, आज त्याच्यासाठी हिस्टॉरिकल दिवस होता. अजय राजपूतसाठी हिस्टॉरिकल दिवस होता. पहिले 12 चेंडू नॉस्ट्रेकर यांवरती आणि त्यानंतर संधी मिळाल्यानंतर एकही धाव तो काढू शकलेला नाहीये. अक्षय तावरेनं या ठिकाणी जबरदस्त कामगिरी केली आणि हा सामना केशात घातलाय. तर दोन्ही कॅप्टन तयार आहात, समाधान. आपण मॅनेजरचा पुरस्कार नंतर देणार आहोत. पहिल्यांदा टॉस. उत्तम साबण या ठिकाणी आमच्या जॉईन होत आहेत. उत्तम आवाज, उत्कृष्ट कामगिरी,